तुमच्या पण चेहऱ्यावरती खूप जास्त टॅनिंग झालेले आहे का? टेन्शन नॉट. आज तुमच्यासाठी एक छान असा डिटॅनिंगचा होममेड फेस पॅक घेऊन आलेले आहे. खूप इफेक्टिव्ह आहे आणि तेवढाच हेल्दी सुद्धा आहे आणि बनवायला सुद्धा इझी आहे. सगळ्या गोष्टी घरात भेटणार आहेत. मला 2 चमचे बेसन, त्याचबरोबर 2 चमचे मुलतानी माती, थोडासा बटाट्याचा रस, थोडासा टोमॅटोचा रस, अगदी इझिली अवेलेबल होणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन ई ची कॅप. तुम्ही म्हणाल तर तू हेअर रेमेडीज मध्ये टाकते, पण जर तुम्ही स्किनच्या गोष्टींमध्ये पण व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल टाकली तर तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्सचे वगैरे मार्क आहेत ना, ते घालवायला मदत करते. अरे मी खात नाहीये, चेहऱ्यालाच लावणार आहे, पण ते बघून त्याची वास वगैरे अशी येत होती की वाटत होतं खाऊन टाकावं की काय. चेहऱ्याला लावायचं आहे सगळ्या. बटाट्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी असतात, त्याच्यामुळे चेहऱ्यावरती थोडंसं इचिंग वगैरे झाल्यासारखं जाणवू शकतं, म्हणजे खाजवल्यासारखं किंवा असं झणझण झाल्यासारखं. पॅच टेस्ट करा, जर तुमची स्किन जास्त सेन्सिटिव्ह असेल तर, आणि जर लाल वगैरे नाही झालं तरच लावा. अदरवाईज नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही लावू शकता. थोडंसं नॉर्मल असतं इचिंग वगैरे होणं, कारण की त्या फेस पॅकने तुमच्या चेहऱ्यावरती काम केलेलं असतं जर टॅनिंग हटवायला. आणि फक्त एकदाच फेस पॅक लावला की तुम्हाला खूप छान अशी हेल्दी ग्लोईंग स्किन भेटते असं काहीच नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला एक हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायला लागतं, म्हणजे तुमचं खानपान व्यवस्थित ठेवायला लागतं. त्याचबरोबर तुम्हाला एक चांगलं स्किन केअर रुटीन फॉलो करायला